गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्वे? मस्त ना? आता माझं नाव आहे पूर्वा भोईर आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच व्लॉग नंबर 15. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे संगमेश्वरमध्ये असलेल्या सरदेसाई वाडा आणि ह्याच्याबद्दल मी तुम्हाला देणार आहे छोटीशी इन्फॉर्मेशन. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर गाईस, सरदेसाई वाडा हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासबा गावात आहे. हेच ते ऐतिहासिक ठिकाण मानले जाते जिथे 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सैन्यांनी पकडले होते. तर सरदेसाई वाड्यापर्यंत कसे जाल? रेल्वेने सर्वात जवळचे स्टेशन म्हणजे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. वाड्यापासून अंदाजे 2 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन म्हणजे मुंबई, ठाणे, पनवेल, पुणे, गोवा, मंगळूर येथून अनेक गाड्या उपलब्ध आहेत. स्टेशनवरनं तुम्ही ऑटो किंवा टॅक्सी 10 ते 15 मिनिटात वाड्यापर्यंत पोहोचता येतं. दुसरं ऑप्शन म्हणजे बस. जर तुम्ही बसने कसे जाल? मुंबई, पुणे, रत्नागिरी, चिपळूण येथून MSRTC ST बस उपलब्ध आहे. संगमेश्वर बस स्थानकावरनं उतरून तुम्ही ऑटोने वाड्यापर्यंत जाता येतं. चिपळूण व रत्नागिरीवरून वारंवार बस सेवा उपलब्ध आहे. इकडे जवळचे विमानस्थळ म्हणजे रत्नागिरी एअरपोर्ट ते सुमारे 55 to 70 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. नंतर दुसरं म्हणजे डोंबिवली एअरपोर्ट, हे सुमारे 175 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर तुम्ही तिथून टॅक्सी किंवा बसने संगमेश्वर पर्यंत पोहोचता येतं. इथे भेट देण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 6. इथे प्रवेश शुल्क मोफत आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे ऑगस्ट ते फेब्रुवारी सर्वात उत्तम. जून ते सप्टेंबर हिरवेगार कोकण अनुभवासाठी उत्कृष्ट, पण मुसळधार पावसाची तयारी ठेवा. इकडले जवळचे पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे कर्णेश्वर टेम्पल, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, मळेश्वर टेम्पल आणि गणपतीपुळे. तर या थोडीशी तुम्हाला माहिती देते. सरदेसाई वाडा हा स्थानिक सरदेसाई घराण्याशी संबंधित ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो. मराठा काळात अशा वाड्यांचा उपयोग प्रशासकीय, लष्करी आणि निवासस्थान म्हणून केला जात असे. कोकणातील पारंपरिक वास्तुकलेचे दर्शन या वाड्यात घडत होते. मोठे अंगण, लाकडी खांब, मातीचे बांधणी आणि स्थानिक शैलीतील रचना ही त्याची वैशिष्ट्ये होती. या वाड्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व इ.स. 1689 मधील घटनेमुळे आहे. मुघल सम्राट औरंगजेबाने स्वराज्य संपवण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली होती. त्या काळात छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर परिसरात आले होते. याच काळात मुघल सैन्याने अचानक हल्ला करून संभाजी महाराजांना पकडले. इतिहासातील अनेक उल्लेखांनुसार ही घटना सरदेसाई वाड्याशी संबंधित मानली जाते. संभाजी महाराजांच्या अटकेची घटना मराठा इतिहासातील एक निर्णायक वळण ठरली. महाराज आणि त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश यांना येथे पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले. स्वराज्य, धर्म आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले बलिदान आजही महाराष्ट्राला प्रेरणा देत आहे. आजही सरदेसाई वाड्याला
भेट देण्यासाठी महाराष्ट्रभरातून इतिहासप्रेमी आणि पर्यटक येतात. संभाजी महाराजांच्या स्मृतींशी जोडलेले हे स्थान असल्याने भाविकांमध्ये या ठिकाणाबद्दल विशेष आदरभाव आहे. अनेक जण येथे येऊन इतिहासाचा मोगावा घेतात आणि त्या काळातील घटनेची माहिती जाणून घेतात. मात्र काळाच्या आगोत या ऐतिहासिक वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वाड्याचे अनेक भाग गर्जनबस्थ गेले असून संवर्धनाची गरज वारंवार व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपासून या ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याबाबत चर्चा सुरू असून त्यामुळे या वारशाचे जतन होण्याची आशा निर्माण झाली होती. कोकणातील इतिहास हा केवळ समुद्रकिनारा आणि निसर्गापुरता मर्यादित नाही. या भूमीने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत. रत्नागिरी आणि आसपासचा परिसर मराठा साम्राज्य, समृद्धी, व्यापार आणि स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. सध्या वाड्याचा काही भाग जुना आणि जीर्ण अवस्थेत आहे. अनेक वर्षांच्या नैसर्गिक झीज-मुळे मूळ वास्तूचे काही अवशेष शिल्लक आहेत. तरीही या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित आहे. वाड्याभोवती स्वच्छता, माहिती फलक आणि पर्यटकांसाठी काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरदेसाई वाडा हा केवळ एक जुना वाडा नाही, तर मराठा साम्राज्याच्या संघर्षाची, शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून देणारा ऐतिहासिक वारसा आहे. येथे उभे राहिल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या अटकेमागील घटनेची आठवण मनात जागृत होते.
वाड्याच्या परिसरात शांत वातावरण असून सौभातील हिरवाई, झाडे आणि कोकणातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळते. जवळ कुणकेश्वर मंदिर आणि संगमेश्वर गाव असल्यामुळे धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनालाही चालना मिळते. अलीकडील काळात सरदेसाई वाड्याच्या संवर्धनाबाबत आणि येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत विविध संवरण चर्चा आणि प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या परिसरात ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. सो गाईज, आजचा हा व्हिडिओ इथेच एंड होतो. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.